बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर होऊन आता 7 दिवस झालेत। मात्र त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे या प्रश्नाचं अद्याप ठोस उत्तर मिळालेलं नाहीये। उल्हासनगरमधील शांतीनगर इथल्या स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी आता पोलिसांनी सगळी तयारी केली आहे। मात्र त्याला स्थानिक राजकीय प्रतिनिधी आणि जनतेनं मात्र विरोध केलाय। शांतीनगर स्मशानभूमीत स्थानिक मोठ्या प्रमाणावर आता एकवटू लागलेत। हे आपण थेट दृश्य पाहतोय उल्हासनगरमधली। सोमवार शिंदे गटाचे पदाधिकारी जे आहेत या संदर्भात घटनास्थळावरून आपल्यासोबत आता आहेत सुरेश काटे, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। सुरेश, नेमकी आता सध्या उल्हासनगरमधली परिस्थिती काय? सिद्धेश, खरं पाहिलं तर गेली 4 ते 5 दिवसापासून बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालेला जो आरोपी आहे अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबरला एन्काउंटर झाला आणि त्यानंतर त्याच्यावरती दफन करण्यासाठी जागा मिळत नाही, यासाठी राज्य शासनाला देखील अहवाल सादर करण्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे उल्हासनगरच्या शांतीनगरच्या स्मशानभूमीमध्ये जागा मिळाली आणि त्यानंतर आता या ठिकाणी स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र चौधरी जे आहेत त्यांचे कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी आले आणि जो पोलिसांनी 1 तासापूर्वी या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदला होता तो खड्डा बुजवला आणि या ठिकाणी आता सगळे शिवसैनिक या ठिकाणी विरोध करतात। पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस फौजफाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे। कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात होते आणि त्यांचं एकच मत आहे की या ठिकाणी जो अक्षय शिंदे आरोपी आहे त्याच्यावरती अंत्यसंस्कार किंवा दफन या ठिकाणी होऊन देणार नाहीत। त्यामुळे या ठिकाणी जो खड्डा जो खोदला होता पोलिसांनी तो खड्डा जो आहे तो आता इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी बुजवलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी सध्या तणावाचं वातावरण जरी असलं तरी पोलीस मात्र सज्ज झालेले आहेत। पोलीस या जमावाला हटवण्याचा प्रयत्न करतील, मात्र आता काही आदेशाचं येण्यासाठी यांची वाट या ठिकाणी पाहताना आपण बघतोय, कारण की आता पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल होऊन या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस अशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत। हेल्मेट असतील किंवा लाठ्या काठ्या घेऊन हे सगळे पोलीस आता या ठिकाणी आलेले आहेत। SITचा तपास ज्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये होता ते अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत। SCP माळी साहेब म्हणून जे आहेत ते या ठिकाणी देखील आलेले आहेत आणि ते या उल्हासनगरचे SCP आहेत। त्यामुळे आता सगळ्या फौजफाट्यासह या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। आपण या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, काही महिला जमलेल्या आहेत, कार्यकर्ते जमलेले आहेत आणि या ठिकाणचा जो खड्डा जो आहे तो खड्डा देखील यांनी बुजवलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आता सध्या तरी तणावाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे। सिद्धेश, नक्कीच त्यामुळे आता सध्या तिथली परिस्थिती तणावाची दिसते। तसंच पोलीस देखील मोठ्या संख्येने आता तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिथे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।